तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाव आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ बघण्या अगोदर चला एक लाईक करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा. आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. ओके, तर मी काही प्रोडक्ट खाली टॅग करते का नाही, माझ्या व्हिडिओच्या खाली येते तर बघा, त्याच्यातलं खरेदी करायचं असलं तर करा. तुमच्या लक्षात आलंच असं. तर चला, तर आता आम्ही चाललो आहे जेऊरला. कारभारी आलं मासं घेऊन आणि मी काय म्हणलं, मग मी बनवत नाही म्हणलं, आणि लाकडावर करायचं. मग तसं लाकडं बिकडं आहे ते का आपल्याकडं, चूल आहे, लाकडं आहे, सगळं आहे. पण उगं एवढंसं दळण आणि हे ते आणायचं. आणि आता घर हे आवरलंय ना, तर कसं व्हायला लागलं. पण सर पण आपलं कारभारीने सोडून ठेवलंय वाटतं गटोडं. तर म्हणलं आता पावसाचं ही ती वातावरण येईल ना, मग थंडी मला एकतर सहन होत नाही. मग स्वेटर काढलं, तर म्हणलं हे 2 स्वेटर घेऊन जायचं. त्यातला एक स्वेटर छोकलीला घेऊन जायचं. छोकलीचं स्वेटर आहे, सण्या तर काय स्वेटर घालतच नाही. बरंच काय सामान मी आपल्याला तिकडं बारामतीला न्यायला काढलेलं आहे. हे ब्लाऊज पीस आहे तर हे शिवायला टाकायच्यात. बघू जाता जाता इथं जर जमलं तर इथं शिवाय टाकणार आहे, नाही तर जेऊरलाच टाकणार आहे. जर शिवते म्हणल्या तर टाकायचं, इथं शिवाय नाही म्हणल्या तर जायचं. काय बाटलीत पाणी घे की, आणव की जम्परचं पीस गाडीत ठेव. घे, मला तहान लागली. आज काय भांडी तर काय घासलेली नाही, ते टाकाय डिकीत टाकाय. हिरोचं झालं का नाही अजून? शर्ट घातला आणि काय सांडलंय कोणाच ठाव लागलं पुसायला. तहान लागली मला, लयच गवत झालंय हो का. कलिंगडं खाल्लेली, कलिंगडाचं बी उगवल्यात आहे. आंबं खाल्लं तर आंबं उगवल्यात आहे. पेरू तर ह्याला 12 महिने 18 काळ असतं, तर कुठे गेला आता. एक पेरू दिसला होता की मला, लय बारीक बारीक पेरू आहेत आणि ते लगेच पिकतात आहे. लय पेरू लागलं तर अजून, त्याला फुलं बी तेवढेच आहेत आणि पेरू तेवढंच आहेत. 12 महिने पेरू असतात आपल्या झाडात, 12 महिने 18 काळ. चिकू चांगला आला. तिथलं गुलाबाचं झाडच नेलं, काय काय अख्खं उपसूनच नेलं झाड तिथलं गुलाबाचं. एक 3 होते ना गुलाबी ह्याचं. हो का, आपलं सीताफळ तर केवढं उगवलं. आता कमरं एवढं लागायला लागलं. आणि हा काही आंब्याचं पण करंडा हाणला कोणी कुठला तरी शरडांना. करंडला बी धरीचं राहतात. बसा. खपुडा चालत येणार आहे मी तळ्यावर. खपुडा आंब्याचे झाड हे भरपूर उगवलं. ते मग हक्काचं घर आहे. सगळी म्हणतात सोन्यासारखं घर सोडून राधे आली या. काय करता घराला बघून. मग आपलं गाव ते आपलं गाव असतं म्हणतात, उपाशी मरत नाही. पण गावात काय आहे, एक गाडी भेटत नाही. रानातली कामं आता लागायचे, ते आता तुटून पडतेली आणि पुन्हा काय करायचं. आजच्या पुरतं बघून चालत नाही का. मग कसं हिरवळ दिसायला लागलं ना. पुढे गेलं म्हातारं, गेलं का तळ्यात. जाऊन येऊन राहिल्यावर मस्त चांगला आहे. काय नंतर लोकाच्या जीवावर लेकर आहे ते तुझ्या. लोकाच्या जीवावर म्हणू नका. हो का, म्हणलं का ना तळ्यातच गेले. हो का, दिसलं का.
तळ्यात गेलं म्हणलं तर तळ्यात अंदाज लय भारी आहे आपला. मे बी उतर का घसरणच आहे सगळं. ह्यातले मोठं मोठं साप असतात बरं का. सण्याला कळलं, सण्याला माहित नव्हतं आम्ही आलोय म्हणून. बघा हिरीचं तर पाणी लय खोल गेलं बाई, तुम्हाला नाही दिसायचं. लय खोल आहे हिर, लय खोल आहे. बाया पहिला इथं धुण्याला हे आता सगळी शेरडावालीच आहेत. मी तर किती दिवसानंतर आली या तळ्यात. तुला नाही घेऊन जाणार आम्ही. तुझं काय काम आहे? कंधारमध्ये आल्यावर फोन करतो. तर चाललोय बघा जीवरला, तळ्यातनं काढलाय रोड. आता नाही सांगा नीट. काय 12 टायर घुमवतोय. बघितलं तर हे 2 टायर आहे का नाही? 12 टायर मध्ये लय लागत नाही, पण 2 टायरावर आपटलं तर का मस्त कस हात करते. बैठले का? दिसले का मावशी? मामा दिसत ना. बघा एवढं राहिलंय अख्ख्या तळ्यातलं पाणी. टँकर नव्हतं या त्यात मासा आहे तर मांगूर मासा आहे त्यात म्हणून तळ्यात पाणी टँकरनं होत्यात. बाई पुण्य करते त्या आमच्या. ते पांढरं दिसतं का नाही, त्याच्यावर पाणी असतं. ते आता खबर का खड्डा म्हणतं का ना. मी कुठं जायचं म्हणलं, नवरा बाहेर घरातनं बाहेर निघून आला का ना, भ्याच वाटतंय पुन्हा मला गाडीवर बसायचं. जोपर्यंत माझ्या नजरेसमोर आहे ना तोवर मी म्हणते चला चला. आणि ते म्हणलं का ना थांब जरा मी बाहेर जाऊन येतो. मग काय तवा खरं आहे. झाड केवढं वाळलंय, पाणीच ना तो वाळून वटून गेलं या. महिन्याचा स्वयंपाक होईल त्याच्यावर. पण हे फॉरेस्ट असल्यामुळं नाही नाही येत तिथली लाकडं निघाला. सगळं सरपणच आहे. बघा केवढं मोठं मोठं लिंब पडल्यात आहे. मध्ये वारं कावर सुटलेलं. अयो हो का, कसला चढावर गाडी चढवली. हो का काय बाई. आता डंपरवाल्यांची मजा बघा. डंपरवाला एक पट आणि नवरा माझा दुप्पट. आणि कारभारीला प्याला डंपरवाला पलीकडे घेतले आणि मला एवढं खेटून जाते ती. त्यांना वाटत असं करी नका कुठंच आली समोरनं स्कूटीवरनं. पण मी बी एवढी शाळा मी लगेच कडाला गाडी घेते, गाडी थांबवते, डंपरवाल्यांना जाऊन देते आणि मग आपलं जाते. भले शाळेत जायला पोराला उशीर झाला तरी चालतोय. आता फॉरेस्ट जरा हिरवगार दिसायला लागले बघा. आता पोरांना घ्यायचं सामान. सने काय काय सांगत होते का? छोकली काय सांगत होते आणायला? खायला आणा. सनेला माहितीच नव्हतं आम्ही येणार आहे. छोकलीला बी माहित नव्हतं. अचानकच आलो ना आम्ही. आता कावेची गाडी घेतली. रस्ता वाढवला का? कुठनं उद्या सुचली रस्ता वाढवला ह्याला. पुढं बघा बाई, महाग नका बघू. काय म्हणलं तहसीलदार? हां
मेन्सनीवाल्यांना केलं काय बरं झालं बाई, कारण या डंपरवाल्यांनाच खरं तर हे रस्ता खराब केलाय. आता ह्यो भाळवणी गावासाठी फक्त रस्ता आहे. पहिली इष्टी असायची ह्या गावाला, आता केम ते सोलापूर गेली इष्टी. आता आम्हाला वाटतं केमपासनं नाही तर कुर्डुवाडी ते करमळा मधल्या मार्गे पाहिजे गाडी आहे का नाव एक इष्टी. दोन टाइम पाहिजे सकाळी डायरेक्ट म्हणजे कुर्डवाडीला बी जाय यावं, करमाळ्याला बी जाय यावं. तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. सामान बरंच काय घ्यायचंय आता. वाऱ्याचा सगळा तुम्हाला आवाज येत असेल, कारण व्हिडिओ काढायला लागल्यावर तर नवरा माझा लय गाडीत आणतो. आणि हो का आता मुंगी सुद्धा मारायची नाही, एवढं पुण्य करून. चला चला फर्स्ट